समजून घ्या. ओके, तर आता ही काय आहे हे महत्वाचं आहे. हे वी वॉश जे आहे एक पंचवल कषाय हे म्हणून आहे. ओके, तो काढा आहे बनवलेला, पण तो आजच्या फॉर्म्युलामध्ये बनवलेला आहे. कशाचा आहे तर 5 झाडांचा काढा आहे. काय आहे तो वड, पिंपळ, औदुंबर, प्लाक्षरी. आता बाई ही तर सगळी झाडं आमच्या अंगणात आहेत, आम्हाला पुण्यात तर पाहायला पण मिळत नाही. पण ह्याचं महत्व कोणाला माहिती होतं का? पूर्वीच्या काळी घरामध्ये बाई बाळंतीण व्हायची आणि तिची ही 2-2.5 महिने काय असेल ते शुश्रूषा करायला हा काढा बनवला जायचा आणि त्यामुळे तिची तिथली काळजी घेतली जायची. कारण तेव्हा तिथे डॉक्टर्स नसायचे, मग ती घरच्या घरी काळजी घेतली जायची, इन्फेक्शन नको व्हायला म्हणून ही सगळी काळजी घेतली पाहिजे. हो की नाही? मग आता सुद्धा आम्ही बघतो की लहान लहान मुलींना जी की लग्न ठरलंय तेव्हा माझ्याकडे येतात, मॅडम आम्हाला स्किन स्पेशालिस्टकडे पण गेलो, पण आम्हाला असं झालंय की तिथली जागा म्हणजे इतकी भाजली, काळी पडली की फोड आलेत की अक्षरशः असे मोठे फोड, किंवा अशी वांग भाजल्यावर कशी कातडी निघते तशी कातडी निघतात. विचार करा काय यातना होत असतील. आणि ते कशामुळे तर जे नॅपकिन्स वापरत आहे, जे पॅड्स वापरतायत त्यामुळे झालेलं आहे. कारण 24 तास वापरायचं आहे, 4 दिवस, 8 दिवस, 7 दिवस जे काय त्यांना फ्लो होतोय तो दिवस त्यांना वापरायचा आहे. विचार करा किती त्रास होत असेल. पाणी लागलं की आग होतीये, भाजतंय तिला. तर ह्याची काळजी घरच्या आणि पुरुष मंडळींनी घेतली पाहिजे की आपल्या घरातली बहीण असो, बायको असो, मैत्रिणी असो, कारण आजकाल ह्या गोष्टी कॉमन मध्ये बोलल्या जातात, तर आई असो की ह्या काय वापरतात त्यांच्या शरीराची ही मेन काळजी घेतली पाहिजे, कारण त्यांची गरज आहे ती. पण त्याच्यातून त्यांना धोका नको व्हायला. आपण जर का आपल्या मुलीसाठी सुद्धा हे प्रॉडक्ट आणून दिलं, आपल्याकडे जो यशोरिच सॅनिटरी पॅड जो बनवलेला आहे तो एक ऑर्गॅनिक कॉटन पासून बनवलेला आहे. ठीक आहे, की त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलीही आग होत नाही, भाजलं जात नाही, तर ते ॲब्झॉर्बिंग पॉवर खूप आहे, त्याच्यामध्ये शोषून घेण्याची क्षमता जास्त आहे. ओके, त्याच्याच बरोबर तुम्हाला तिथे खूप हलका आणि फील येतो की ओव्हर तुम्हाला होत नाही. त्याचबरोबर त्याच्यामध्ये एनॉइन चिप येते की जी तुम्हाला तिथल्या झालेल्या इन्फेक्शनला बरी करते. आता हे बायकांसाठीच आहे का? पुरुषांना पण आम्ही सांगू, त्यांना पण काही इन्फेक्शन झालं तर प्लीज दे कॅन यूज. एक छोटी स्ट्रीप येते त्याच्यामध्ये, आपण म्हणू की एनॉइन चिप जी म्हणतीये ती तुम्ही काढा आणि कुठल्या दुखऱ्या भागावर ती पाण्यात भिजवून ती लावा, तुमच्या दुखऱ्या भागाला किंवा तळपायाला लावा, सगळी जळवाट कमी होते. डोळे आलेले होते एकांचे, तर त्या डोळ्यांना सुद्धा त्यांनी ती चिप काढली, त्या नॅपकिन्स मधली पाण्यात भिजवून डोळ्यांवर लावली, डोळ्याची लाली गेली, डोळ्यातनं येणारं पाणी गेलं, चिकट होतं नाही का डोळे आल्यावर, तो सगळं एका रात्रीतनं बिलकुल गेलं. आणि अकोल्यामधली गोष्ट आहे, अकोल्यामधल्या एका आपल्या मॅडमनी केलेली ही गोष्ट आहे त्यांच्या आईवर. हे सगळे आपले लाईव्ह रिझल्ट आहेत बरं, उगाच आपण काही ठेकत नाही. त्यामुळे हे खूप महत्वाचे आहेत. आणि सर्वात महत्वाचं ह्या प्रॉडक्टचं अजून एक काय आहे तर हे 10 दिवसात त्याचं विघटन होतं. आजकालचे कुठलेही सॅनिटरी नॅपकिन्स बघा तुम्ही मार्केटमध्ये आणतात, वापरतात आणि फेकून देतात डस्टबिनला, किंवा मग ते कचरेवाले घेऊन जातो, ते जाळतात. पण ते जाळून सुद्धा त्याचं असं ते डांबर होतो, तो जात नाही, ते प्लास्टिक आहे, त्याचं विघटन होतच नाही. पण हे जे आहे हे आपल्या निसर्गाची पण काळजी घेतं. हे 10 दिवसात मातीमध्ये त्याचं विघटन होतं. मग चांगलं का वाईट हो? जिथे तुम्हाला तुमच्या प्रकृतीची काळजी घेतली जाते, मग काय हे खरोखर आहे की नाही? क्रांतीचे प्रॉडक्ट वापरणार की नाही, सांगणार की नाही? बर्थडेला असो, राखी पौर्णिमा आलीये बाबांनो, राखी पौर्णिमा आलीये, त्यामुळे वी वॉश आणि सॅनिटरी पॅड प्रत्येक बहिणीला गेलं पाहिजे. नेणार, देणार, ग्रेट. फोटो आले पाहिजे. मी आता सगळ्याचे फोटो मागणार, वापरता येईल आता प्रत्येक जण राहील आपल्या याच्यातनं दाखवेल मॅडम फोटो. असं नाही, मला हा रिझल्ट आपल्या आपुलकीने सांगते की आम्ही हे रिझल्ट घेतले आणि आपल्या लोकांसाठी आपणच पहिले नाही वापरले तर आपण लोकांना का सांगायचे? पहिले आपल्या घरापासून सुरुवात करा ना सगळ्या गोष्टीची, बरोबर की नाही? ओके, आता हे झाले आपले सगळे प्रॉडक्ट्स. आता केसांवर येऊया ना.